बोलूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक आहे। निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जाते। आठवडाभरात मंत्रिमंडळाची ही तिसरी बैठक होती। अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। 10:58 झालेली आहेत। 11 वाजता बरोबर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे। विशेष म्हणजे दुपारी 3 वाजता सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात घोषणा होणार आहे आणि त्यापूर्वीच काही तास आधी जवळपास 4 ते 5 तास आधी कॅबिनेटची ही बैठक होतीये। त्यामुळे या बैठकीतून देखील मोठ्या प्रमाणावर घोषणांचा पाऊस बरसेल अशी शक्यता वर्तवली जाते। कारण आठवड्याभरातली ही तिसरी बैठक आहे। यापूर्वीच्या 2 बैठका जर पाहिल्या तर सुरुवातीला 19 निर्णय घेण्यात आले आणि त्यानंतर 26 निर्णय घेण्यात आलेले होते। सुरुवातीला जे 19 निर्णय घेण्यात आले त्यामध्ये रेस्कोसवरच्या थीम पार्कचा देखील निर्णय घेण्यात आलेला होता। तर गेल्या वेळी जे निर्णय घेण्यात आले यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ असू दे या संदर्भात देखील निर्णय घेण्यात आलेला होता। त्यामुळे आता आज जी कॅबिनेटची बैठक होते त्यामध्ये कोणते लक्षवेधी निर्णय घेतले जात आहेत, कोणत्या घोषणांचा पाऊस बरसतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आचारसंहिता लागण्यापूर्वी कॅबिनेटची ही बैठक होतीये। पुढच्या काही मिनिटात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। आठवड्याभरात मंत्रिमंडळाची ही तिसरी बैठक आहे। याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, 10:59 किंवा 1 मिनिट उरलेली आहेत। कॅबिनेटची बैठक आता सुरू होईल। विशेष म्हणजे दुपारी 3 वाजता सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी ही कॅबिनेटची बैठक होतीये। त्यामुळे आजही घोषणांचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली जाते। चेतन, निश्चितच मतदारांना बोलावणाऱ्या वेगवेगळ्या घोषणा आहेत त्या आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये होऊ शकतात। कारण ज्या प्रकारे या आठवड्यात ही तिसरी कॅबिनेट बैठक आहे, गेल्या 2 बैठकांमध्ये जवळपास 60हून अधिक निर्णय झालेले आहेत। यामध्ये विशेष मुंबईमधील जे मुंबईकरांचे मतदार असतील त्यांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या निर्णयांचा समावेश असेल। शेतकरी असतील, महिला असतील यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा पाऊस, निर्णयांचा पाऊस आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतो। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित वेगवेगळे मंत्री आहेत ते दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस स्वतः आता आपण सह्याद्री अतिथीगृहामध्ये दाखल होताना पाहत आहोत आणि अवघ्या पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीनंतर या कॅबिनेट बैठकीमध्ये सुरुवात होईल आणि एकंदरीतच पुढील 2 तासामध्ये ही कॅबिनेट बैठक आटोपती घेतली जाऊ शकते। विशेष करून वेगवेगळे निधी जे आहेत ते मंजूर केले जाऊ शकतात। गेल्याच आठवड्यामध्ये गेल्या कॅबिनेटमध्ये आपण एक महत्त्वाचा निर्णय ग्रामविकास विभागाचा पाहिला होता। गिरीश महाजन यांनी जवळपास 10,000 किलोमीटरहून अधिक रस्त्यांना कामांना मंजुरी दिली होती। विशेषतः सत्ताधारी पक्षातील आमदारांना या माध्यमातून निधी दिला जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी विरोधकांची कोंडी करत सत्ताधारी आमदारांना बळ देत लोकसभेमध्ये 45हून अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महायुती सरकार वेगवेगळ्या कृत्या वापरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लागवी पुढच्या काही मिनिटातच या कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। चेतन, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात क्षणाक्षणाचा अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। आताच आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा कॅबिनेटच्या बैठकीकरता पोहोचलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होतीये। पुढच्या काही क्षणात राज्याचे मुख्यमंत्री देखील कॅबिनेटच्या या बैठकीत सहभागी होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।